मित्रांनो, काही सिनेमे हे व्यवसाय करण्यासाठी काढलेलेच नसतात. समाजाला, गरजवंतांना उपयोगी पडावा असा महत्त्वाचा संदेश त्यातून दिलेला असतो. म्हणून अशा अव्यावसायिक सिनेमांचे परीक्षण अथवा समीक्षा करायची नसते, कारण यात आउटघटकेची करमणूक करणे हा उद्देशच नसतो मुळी. त्यामुळे मी आज तुमच्याशी जे बोलणार आहे तो नेहमीसारखा मूवी रिव्ह्यू अर्थात चित्रपट समीक्षा नसणार आहे. साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शित केलेला लाईफलाईन हा सिनेमा काल प्रदर्शित झाला. काल एक सोडून 2 हिंदी सिनेमे प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाला एका सिनेमागृहात एकच शो, तोही महामुश्किलीने मिळाल्याने काल हा सिनेमा माझ्या बघण्यात नाही आला. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सारखा दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याने चित्रपट सोडण्याचा म्हणजे न पाहण्याचा प्रश्न नव्हताच. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू नाही करणार तर फक्त बोलणार आहे लाईफलाईन या सिनेमाबद्दल. मित्रांनो, लाईफलाईन भाष्य करतो अवयवदानासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर. त्याचे महत्त्व पटवून देण्याकरता राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. मित्रांनो, लाईफलाईनच्या पटकथेची आउटलाईन आहे आजचं आधुनिक विज्ञान विरुद्ध आपल्या धर्मातील म्हणजे हिंदू धर्मातील जुन्या चालीरीती, रूढी परंपरा यावर. आधुनिक विज्ञानाची कास धरून यात उभे आहेत डॉक्टर विक्रम देसाई यांच्या भूमिकेत अशोक सराफ, तर रूढी परंपरांना घट्ट धरून सोडण्यास अजिबात तयार नसलेला पंडित केदारनाथ अग्निहोत्री यांच्या भूमिकेत आहेत माधव अभ्यंकर. सामाजिक जाणीवेने अविरत सेवा करणारे ज्येष्ठ डॉक्टर विक्रम देसाई हे मृत्यूपश्चात लोकांनी अवयवदान करावे यासाठी झटत असतात, तर लोकांनी अवयवदान केले तर मृत्यूपश्चात सर्व संस्कार करणाऱ्या माझ्यासारख्या किरवंतांचे काय होईल या अहंकाराने या अवयवदानाला विरोध असतो पंडित केदारनाथ अग्निहोत्री यांचा. अर्थातच या संघर्षात शेवटी विजय कोणाचा होणार हे अपेक्षित असूनही त्यासाठी जी पटकथा राजेश शिरवईकर यांनी लिहिली आहे ती आपला उद्देश, आपला हेतू साध्य करण्यात पूर्णपणे यशस्वी होते असे मी म्हणेन. मुळात या चित्रपटाची निर्मिती मनोरंजनासाठी झालेलीच नाहीये. त्यामुळे 2 तासांच्या या पटकथेत सर्व काही अपेक्षित असूनही, त्याची मांडणी नेहमीच्या चौकटीत असूनही, आधेमध्ये कथानक रेंगाळत असूनही चित्रपटाच्या निर्मात्या मंडळींचा चित्रपट निर्मितीचा उदात्त आणि थोर असा उद्देश, हेतू बघून आणि त्यासाठी दिग्दर्शक साहिल शिरवईकर आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत बघून या सर्व मंडळींचे कौतुक हे व्हायलाच हवे. पण यात मला एक गोष्ट खटकली, म्हटल्यापेक्षा त्यावर अधिक फोकस हवा होता. तो म्हणजे अवयवदानात येणारे अडथळे, मग ते आर्थिक बोजा असो वा मेडिकली सर्व बाजूंनी मॅच होणारा डोनर मिळणे असो, या सर्व प्रोसेस बाबतीत लाईफलाईनमध्ये आणखी विस्ताराने मांडले असते तर हा विज्ञान विरुद्ध रूढी परंपरा संघर्ष आणखी प्रभावी झाला असता असे मला वाटते. मित्रांनो, आपल्यापैकी ज्यांनी 2 वर्षापूर्वी याच विषयावर आलेला ए जिंदगी हा हिंदी सिनेमा बघितला असेल तर मला नेमकं काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. दिग्दर्शक अनिर्बन बोस यांचे अफलातून दिग्दर्शन आणि रेवती, सत्यजित दुबे, मृण्मयी गोडबोले यांचा भावस्पर्शी अभिनय यामुळे ए जिंदगी याच विषयाला म्हणजे अवयवदान याच विषयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. लाईफलाईनमध्ये अवयवदानाचे केवळ महत्त्व पटवून देण्यात आले आहे, पण त्यामागे पेशंट आणि डोनरच्या घरच्यांची लढाई किती मोठी असते, शिवाय ट्रान्सप्लांटसाठी लागणारे प्रचंड मोठे आर्थिक बळ उभारताना होणारी कसरत, शिवाय डॉक्टर, नर्सेस, ऑर्गन डोनेशनसाठी झटणाऱ्या टीम्स, या सर्व लोकांना सेट करावा लागणारा ग्रीन कॉरिडॉर वगैरे हा भाग कुठेच येत नाही. कथेचाही फोकस पंडित केदारनाथ अग्निहोत्री यांचा अहंकार कसा तुटून पडतो यावर जास्त आहे. होत्याचं नव्हतं झालं हे पटकथेच्या घटनाक्रमात बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत असतं, तर या गाण्याचे म्हणजे या गीताचे जे बोल आहेत हे खूपच अर्थपूर्ण आहेत आणि कथेला अनुसरून आहेत, त्याला पुढे घेऊन जाणार आहेत. आणि या गीताला संगीत दिलंय अशोक पत्की यांनी. हे संगीतही खूप छान आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या अशोक सराफ यांनी डॉक्टर विक्रम देसाई यांची भूमिका छान केली आहेच, म्हणजे त्यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासाठी ही खूपच सोपी भूमिका आहे. पण खरी कमाल केली आहे ती माधव अभ्यंकर यांनी. अक्षरशः जगले आहेत ते ही भूमिका. खणखणीत आवाज, संवाद फेकीची जबरदस्त शैली
आणि उत्कृष्ट अभिनय या जोरावर माधव अभ्यंकर यांनी अहंकारी, हट्टी, घमेंडी आणि काहीसा विकृत असा पंडित केदारनाथ अग्निहोत्री हे पात्र अगदी लीलया साकारले आहे. एकीकडे अहंकारी आणि कर्मठ ब्राह्मण आणि दुसरीकडे मुलाच्या उपचारासाठी धडपड करणारा हतबल असा पिता, हे दोन्ही विरुद्ध असे शेड्स माधव अभ्यंकर यांनी मोठ्या ताकदीने उभे केले आहे. खरं तर अशोक सराफ यांच्यासारखा अभिनेता समोर असताना एखादा अभिनेता नर्वस होऊन चुकण्याची अथवा कमी पडण्याची शक्यता होती, मात्र माधव अभ्यंकरांनी ती शक्यता सुद्धा खोटी ठरवली आहे. हॅट्स ऑफ टू हिम. मित्रांनो, लाईफलाईन हा अत्यंत गरजेच्या अशा महत्त्वाच्या विषयाला हात घालतो, त्याचे महत्त्व पटवून देतो. त्यामुळे एरवी देतो तसे स्टार रेटिंग देण्याच्या भानगडीत मी नाही पडणार. तसे केले तर ही नेहमीचीच समीक्षा ठरेल. त्यापेक्षा मी तुम्हाला एक विनंती करेन, ती म्हणजे जेव्हा शक्य होईल, जिथे शक्य होईल तिथे हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा. संपूर्ण कुटुंबासोबत बघा. खूप काही ग्रेट बघायला मिळाले असे बहुधा तुम्हाला वाटणारे नाही, पण एका समाजोपयोगी विषयाला तितक्याच संवेदनशीलतेने सादर करणारी कलाकृती बघायला मिळाल्याचं एक आत्मिक समाधान तुम्हाला नक्की मिळेल. थँक्स टू राजेश शिरवईकर, साहिल शिरवईकर, अशोक सराफ, माधव अभ्यंकर आणि लाईफलाईनची पूर्ण टीम. मित्रांनो, तुम्हाला आमचा लाईफलाईनचा रिव्ह्यू नसलेला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.